धुरा पहिलं षटक. प्रथमेश खडपकर गोलंदाजी एंडवरती आपल्याला दिसेल. तर जय बजरंग मळई संघाकडून सलामीची जोडी राकेश सारंग आणि सागर जुवाटकर. सामना रोमहर्षक होणार यात काही शंका नाही, कारण दोन्ही संघ एक एक विजय प्राप्त करून पुढील फेरीसाठी दाखल झालेले. चला सामन्याकडे जाऊया. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक. नक्कीच 30 यार्ड सर्कलच्या बाहेर दोन खेळाडू अपॉइंट झालेले दिसतील. सुरुवात होते 4 षटकांचा 24 चेंडूंचा हा खेळ. पहिली इनिंग. स्लोअर पद्धतीचा चेंडू फसवण्याचा प्रयत्न. स्क्वेअरलेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. धावून धावा काढल्या जात आहे. क्षेत्ररक्षण होतंय का पाहूया. तोपर्यंत अगदी तिसऱ्या धावेचा कॉल आणि यशस्वी 3 धावा होताना दिसत आहेत. सुंदर धावगती आपल्याला पाहायला मिळते. रनिंग बिटवीन द विकेट. दोन फलंदाजाच्या दरम्यान 3 धावा अगदी पहिल्या चेंडूवरती वसूल होताना दिसत आहेत. प्रथमेश खडपकर पहिला चेंडू. गोलंदाजी धुरा सांभाळताना श्रीकृष्ण कोळम संघाकडून दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना. उडवण्याचा प्रयत्न. बॅटची कडा. चेंडू अगदी यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून थेट सीमा पार चौकार येतोय. लक फॅक्टर आपल्याला दिसतोय. तो मात्र जय बजरंग मळई संघाच्या बाजूने. चेंडू उडाला होता थेट यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून. वेगवान आउटफील्ड असल्यामुळे चेंडूने वेग पकडला आणि थेट प्रेक्षकांमध्ये जाऊन विसावतोय. सीमापार चौकार येतोय आणि धावा नेऊन ठेवल्या त्या तब्बल 7 वरती. पुढील चेंडू प्रथमेश. उडवण्याचा प्रयत्न. एक धाव तर कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी वेगाने चेंडूवरती येऊन चेंडू कलेक्ट केला जातोय. तोपर्यंत एक धाव. समाधानकारक धावसंख्या झाली आहे ती मात्र 8 अशी. राकेश स्ट्राईकला आपल्याला दिसतोय. पॉवर प्ले षटकाचा अगदी फायदा उठवण्याचा प्रयत्न आणि उडवलाय चेंडू ट्रॅव्हल होतोय थेट सीमा पार. मेगा हिट म्हणावे लागेल. मिड विकेट रिजन मध्ये षटकार. हर्षवर्धन रोगे सर नक्कीच या षटकाराचा आनंद घेताना दोन्ही हात उंच अगदी आकाशाला दाखवताना षटकार. धावा नेऊन ठेवल्या त्या तब्बल 14 वरती. चालू सामन्यानंतर होणारा सामना अंबेरी वर्सेस पराडकर अँड पावणे. टॉस साठी यायचंय. पुन्हा एकदा हो देखना फटका. तालबद्ध फटका. एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा फटका. अगदी पॉइंटच्या डोक्यावरून लगोलग आल्या पावली माघारी पाठवलंय आणि चेंडू पाठवलाय सीमापार चौकार. धावा नेऊन ठेवल्या त्या 18 वरती. सुंदर धावगती. आतापर्यंतच्या अगदी पॉवर प्ले षटकामधील सर्वात महागडं षटक म्हणून ज्याची नोंद असेल असं षटक म्हणजे प्रथमेश हाताळताना दिसतोय श्रीकृष्ण कोळम संघाकडून. उत्तुंग फटकेबाजी आपल्याला मळई संघाकडून. देखना फटका. स्टेप आउटहून उडवलेला फटका. कल्पेश कडून चूक होते आहे. लॉलीपॉप झेल. चेंडू सीमा पार चौकार. क्षेत्ररक्षकाचा हातभार लागतोय धावसंख्या उभारण्यासाठी आणि 4 धावा नेऊन ठेवल्या त्या तब्बल 22 वरती. स्टेप आउट होऊन अगदी उडवलेला चेंडू कल्पेशच्या हातामध्ये विसावतो तोपर्यंत चूक झाली आणि धावा नेऊन ठेवल्या त्या तब्बल 22 वरती. सुंदर फटका. त्याहून देखणं क्षेत्ररक्षण पण थोडस मिसफील्ड झालं आणि चेंडू 1 बाउन्स सीमापार चौकार जातोय. अगदी पहिल्या षटकामध्ये 22 धावांची लयलूट झाली आहे आणि पॉवर प्लेचं षटक कशाला म्हटलं जातं ते मळई संघाच्या 2 फलंदाजांनी अगदी सुंदर प्रकारे दाखवून दिलंय. हाणामारी काय असते, सुरुवात कशी करावी, आक्रमण कसं करावं. अगदी गोलंदाजाचं मन विचलित करणारी फलंदाजी. नवीन गोलंदाज कल्पेश साळगावकर श्रीकृष्ण कोळम संघाकडून.
ब्लॉक करणारा चेंडू उडवलाय, झेल होतोय. सुंदर झेल म्हणावा लागेल. अर्जुन शेलाटकर अनुभवी क्षेत्ररक्षक, अनुभवी खेळाडू, श्रीकृष्ण कोळम संघाकडून सुंदर नेतृत्व, मार्गदर्शक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं यांच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय. लॉंग ऑपरेशन मध्ये गडी बाद होतोय. पहिल्या चेंडूवरती यश प्राप्त केलं जात आहे आणि 22 या धावसंख्येवरती बसलेला हा पहिला धक्का म्हणावा लागेल. सुंदर भागीदारी, सुंदर सलामी म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि त्याला भेद दिलाय, ब्रेक थ्रू मिळालाय, तो मात्र श्रीकृष्ण कोळम संघाला. पहिला हादरा देताना कल्पेश साळगावकर चूक झाली होती या खेळाडूकडून क्षेत्ररक्षण करताना आणि त्याची कुठेतरी भरपाई म्हणून अगदी पहिल्या चेंडूवरती सुंदर गडी बाद करताना दिसतोय. न्यू बॅटर, नवीन फलंदाज पावले वळवताना मैदानात. नवीन फलंदाज दाखल झालाय मैदानामध्ये. जरा फलंदाजाचं नाव पोचवा. प्रज्वल येतोय, धन्यवाद. वन डाऊन पोझिशन आणि ही जागा म्हटल्यानंतर नक्कीच एक मोठं नाव अगदी आदराने घेतलं जाईल. विराट कोहली सर यांची जागा आणि जबाबदारीची जागा आणि जबाबदारी घ्यावी लागेल. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस जेवढा सोपा वाटतो तेवढाच कठीण मारण्यासाठी मात्र चूक होते आहे. ही जागा चुकीची आहे की क्षेत्ररक्षकच चूक करतोय हे नक्कीच कळणं गरजेचं असेल, कारण श्रीकृष्ण कोळम संघाकडून याच जागेवरती कल्पेश साळगावकडून झेल सुटला होता. त्याच गोलंदाज म्हणजे बहुतेक प्रथमेश सांगतोय तुझी चूक झाली माझ्या गोलंदाजीवरती, तुझ्या गोलंदाजीवरती मीच चूक करतोय, त्याला फिट्टम फाट, आता मात्र लक्ष द्या, असंच काहीसं असेल कर्णधाराचं सांगणं. 4 धावा ऍड होतील. पुन्हा एकदा स्क्वेअरलेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. सीमेचा वेध घेईल का क्षेत्ररक्षक, पोहोचेल का, प्रयत्न तर सुंदर, अगदी क्रिकेटमध्ये फुटबॉलचं प्रदर्शन क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळते. नक्कीच आपल्या संघासाठी 2 धावा तर वाचवल्या. धावसंख्या झाली ती मात्र 28, एक गडी बाद 28. धावांचा वेग वाढवला जातो, कारण मी मगाशी सांगितलंय मर्यादित षटकांचं म्हटल्यानंतर स्थिर व्हायला वेळ नसतो. डगआउट मधून म्हणण्यापेक्षा घराकडूनच सेट होऊन यावं लागतं. देखना फटका, एक धाव तर नक्कीच कंप्लीट होईल. अर्जुन शिरटकर नक्कीच चेंडूवरती येतोय. 2 धावा ऍड होतील. धावसंख्या झाले 33. 4 षटकांचे सामने म्हणजे 24 चेंडू. अगदी बघता बघता पलक झपकतेही गेम समाप्त होऊ शकते, असा हा खेळ आपण पाहतोय. त्यामुळे वेळ नसेल आपल्याकडे. धरतो उडव मालवणीत म्हटलं तर. सुंदर फटका, येस. आता मात्र मगाशी सांगितलं फिट्टम फाट झाली, तुझी चूक माझी चूक, आता मात्र चूक होणार नाही हेच सांगितलं जाते. प्रथमेश खडपकर सुंदर झेल आणि दुसरा गडी बाद होतोय या षटकामध्ये. कल्पेश साळगावकर अगदी मिळालेल्या संधीचा आणि ठेवलेला विश्वास सार्थ ठरवताना गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली ती मात्र 30 अशी. 2 गडी बाद 30. नवीन बॅटर, नवीन फलंदाज मिस्टर पप्पू प्रशांत भाबल. मळई संघ म्हटल्यानंतर नक्कीच या खेळाडूची आठवण आणि सुंदर खेळ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाईल असा पप्पू प्रशांत भाबल मैदानामध्ये दाखल होतोय. जबाबदारी काय असते, संघर्ष कसा करावा, नेतृत्व कसं असावं आणि मार्गदर्शन कसं करावं या खेळाडूकडे पाहिल्या नंतर समजेल. आता आपल्याला खेळ पाहायला मिळेल. सेकंड डाऊन, 2 डाऊन झाल्यानंतर जबाबदारीची ही जागा घ्यावी लागेल. राकेश सारंग अजूनही एका एंड वरून हाणामारी करतोय. आतापर्यंत 2 चौकार 1 षटकार अशी 17 धावांची बहारदार खेळी, अवघे 4 चेंडू. तोपर्यंत प्रशांत दाखल होतोय मैदानामध्ये. कल्पेश साळगावकर आणि प्रशांत, हे युद्ध नक्कीच पाहायला मजा येईल. ओ हो हो हो, सुंदर सुंदर चेंडू, अचूक टप्पा, वेग, नियंत्रित मारा. षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या पाहिल्यास स्कोरबोर्ड वरती 30 दिसते.
2 गडी बाद 30. अगदी पहिल्या षटकामध्ये 22 धावांची लयलूट झाली होती आणि त्यानंतरचं आलेलं हे षटक एक समाधान, आनंद आणि नक्कीच सामन्यामध्ये कमबॅक करणारं हे षटक आपल्याला पाहायला मिळालं. कल्पेश साळगावकर 2 गडी बाद आपल्याला ज्याच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाले. 8 धावा, 2 गडी बाद, 1 षटक. सुंदर पृथक्करण आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाजी एंडवरती बदल होत आहे. नवीन गोलंदाज श्रीकृष्ण कोळम संघाकडून यश. सुंदर चेंडू, ब्लॉक केलेला चेंडू, त्याहून देखना फटका. अर्जुन चेंडू आलेपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. सुंदर कॉल म्हणावं लागेल. थोडासा फंबल झाला होता अर्जुन आणि हे पाहिलं प्रशांत याने आणि स्वतः कॉल केला. येस, मी सुखरूप पोहोचेन, तू मात्र व्यवस्थित जा. आणि राजे गडावरती सुखरूप पोहोचले. 2 धावा ऍड होतील. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. आता मात्र वेगावरती नियंत्रण आपल्याला पाहायला मिळालं, ते मात्र यश कडून फसवलं गेलं. चेंडू आला निर्धाव. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आणि जेवढे सामने आणि जेवढी स्पर्धा डीप जाईल तेवढी रंगतदार होणार, कारण दिग्गज संघ एकमेकांसमोर येतच राहणार आणि स्पर्धा यशस्वी होणार. षडंबल उडवण्याचा प्रयत्न. अगदी ओ हो, काय क्षेत्ररक्षण सजवलंय, याला म्हणतात गोलंदाजी आणि त्याला 7 सुरेख क्षेत्ररक्षण. सुंदर झेल म्हणावं लागेल. खेळाडूचं नाव आमच्यापर्यंत पोचवा, कारण प्रत्येकाचा झेल मंदार. सुंदर झेल म्हणावं लागेल. सुंदर कौशल्य आपल्या पणाला लावते आणि झालेली निवड. आणि क्षेत्ररक्षक महत्वाचा असतो. एखादा गोलंदाज चुकीची गोलंदाजी करेल, एखादा फलंदाज धावा काढणार नाही, पण नक्कीच क्षेत्ररक्षक आपलं काम चोख पार पाडणार. सामन्यामध्ये धावा अडवणे, झेल घेणे आणि हे महत्वाचं काम असतं आणि तेच काम केलं गेलंय ते या क्षेत्ररक्षकाकडून. सुंदर झेल. तिसरा गडी बाद होतोय. धावसंख्या स्थिर आहे ती मात्र 32. नवीन फलंदाज अनिरुद्ध पेडणेकर. सुंदर झेल. खरंच कौतुक करावं लागेल. यश आपल्या नावाला साजेशी कामगिरी करताना यशप्राप्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यश पुन्हा एकदा. नवीन फलंदाज अनिरुद्ध. काय झालंय, काय घडलंय, काय बिघडलंय हे आपण सर्वजण पाहतोय. नो चेंडू येतोय. पंच हर्षवर्धन रोगेसर आणि नो म्हटल्यानंतर फ्री हिट. आय थिंक पूर्ण स्पर्धेतील पहिला नो असेल आणि पहिली फ्री हिट असेल का, आणि याचा फायदा घेतला जाईल का, चेंडू उडवला जाईल का, अगदी गगनचुंबी गगनभेदी फटका पाहायला मिळेल का. अनिरुद्ध साठी हा गोल्डन चान्स. स्क्वेअर चेंडू. एक पुन्हा एकदा अतिरिक्त धाव. वाईड चेंडू. फ्री हिट कंटिन्यू असेल. उडवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा होईल का. प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न करावे लागतील. यश देणं, यश येणं हे परमेश्वराच्या हाती. आता मात्र येणारा चेंडू कमाल धमाल कोणत्या संघासाठी करणारा असेल बघूया. यश पुन्हा एकदा की अनिरुद्ध. सुरेख सुरेख चेंडू आणि यश टी मागे चूक होते आहे. कल्पेश साळगावकर. चेंडू सुटतोय, चौकार येतोय. फ्री हिटचा फायदा फलंदाजाला न घेता आला नाहीये, पण यशची मागे चूक होते आणि 4 धावा ऍड होत आहेत. धावसंख्या झाली ती मात्र 38 अशी. धावा निघतायत हे महत्वाचं आहे. कशाही निघू दे, धाव स्कोर बोर्ड हलता राहणं गरजेचं आहे आणि तेच काम केलं जात आहे ते मळई संघाकडून. फुलटॉस. उडवलाय चेंडू. मेगा हिट म्हणावे लागेल. थेट चेंडू प्रेक्षक गॅलरीमध्ये जातोय. आनंद घेतायत रोगेसर. अगदी दोन्ही हात उंच करून सांगतायत मेगा हिट, मेगा षटकार. चेंडू विसावला गेलाय प्रेक्षक गॅलरीमध्ये. धावसंख्या नेऊन ठेवली ती तब्बल 44. डबल चौका खोलला गेलाय. अगदी समाधानकारक धावसंख्या उभारली जाते ती कोळम संघाच्या विरोधात. जय बजरंग मळई संघ. षटकाची समाप्ती आणि सरते शेवटी निर्धाव चेंडूने या षटकाची समाप्ती होते. खूप काही घडलं या षटकामध्ये. मोठे फटके पाहिले, चूक झाली, नो चेंडू पाहिला, वाईड चेंडू पाहिला.
या सामन्यापासून प्रत्येक सामना होणारा ॲव्हरेज वरती असेल याकडेही लक्ष द्यायचं आहे, कारण तिसऱ्या फेरीला 3 संघ दाखल होणार आहेत. त्यामुळे जेवढा मोठा विजय तेवढा ॲव्हरेज सरासरी आपली मजबूत होणार आणि दावेदारी पेश केली जाईल. त्यामुळे नक्कीच प्रत्येक संघ मोठा विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल. शेवटचे 6 चेंडू श्रीकृष्ण कोळम संघाकडून गोलंदाजीसाठी. जरा गोलंदाजाचं नाव पोचवा. सुनील बांदकर सर, नक्कीच अनुभवी गोलंदाज. प्रशांतच्या बॅट मधून हो 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 सुंदर झेल झालाय. काय झेल, अप्रतिम झेल म्हणावा लागेल. रिप्ले मध्ये आपण बघू शकते, याची रील पण होईल. अगदी हवेमध्ये टिपलेला हा झेल, सुंदर झेल म्हणावा लागेल. टाळ्या होऊ देत या खेळाडूसाठी, कारण 2 संघ खेळत आहेत पण सर्व खेळाडू आपले गाभित समाजाचे आहेत. इकडे हाच खेळाडू मोठा होईल, हेच मैदान मोठं करणार आपल्या खेळाडूंना. महेश कांदळगावकर, सुंदर झेल, अप्रतिम झेल, ब्रँडेड झेल म्हणावं लागेल. स्पर्धेतील सुंदर झेलामध्ये नोंद होते आणि नक्कीच मोठी खेळी संपुष्टात आली आहे ती मात्र प्रशांत याची. मोठा फटका आणि गरजेचं होतं, कारण डेथ ओव्हर आहे, काही चेंडू शिल्लक असतील त्यामुळे हाणामारी अपेक्षित होती. प्रयत्न तर नक्कीच होते आणि त्याहून सुंदर प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाले ते क्षेत्ररक्षकाकडून. सुंदर झेलामध्ये रूपांतर होतंय. नवीन बॅटर विठोबा तांडेल, तोपर्यंत कौतुक करावं लागेल ते गोलंदाज सुनील बांदकर सर यांचं. अनुभवी गोलंदाज, त्याहून सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर फटका, सुंदर ऑफिल्ड फास्ट असल्यामुळे नक्कीच 2 ते 3 धावा नक्कीच ऍड होतील. क्षेत्ररक्षण थ्रो करेपर्यंत. तिसऱ्या धावेचा कॉल आणि फलंदाज बाद. तिसऱ्या धावेचा मोह आवरला नाही आणि धाव संख्या झाली ती मात्र 46. न्यू बॅटर नवीन फलंदाज अनिल कोइंडे दाखल होतोय मैदानामध्ये. तोपर्यंत धावसंख्या स्थिर आहे ती मात्र 46 अशी. अनिरुद्ध बाद झाल्यानंतर जबाबदारीची जागा अनिल कोइंडे. विठोबा आणि अनिल कोइंडे. अनिल कडून नक्कीच अपेक्षा असतील आणि या खेळासाठी सुद्धा पाठवलं गेलंय. अपेक्षांची उंची आपल्याला गाठावी लागेल. मळई संघ वाट पाहतोय. विठोबा आणि अनिल, बघूया अनिल काय करणार. अपेक्षांचं ओझ आणि त्याला देखना फटका सजवलाय. पॉइंटच्या लगोलग डोक्यावरून डीप पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू क्षेत्ररक्षण होईपर्यंत 1 धाव मिळते. पण गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, कारण हाणामारीच्या षटकामध्ये या प्रकारची सुंदर गोलंदाजी, कौतुकास पात्र गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती मात्र सुनील बांदकर सर यांच्याकडून. पुन्हा एकदा विठोबा, स्लोवर पद्धतीचा चेंडू अचूक उचललाय, अचूक पाहिला, अचूक देखना फटका म्हणावा लागेल. स्क्वेअरलेगच्या दिशेने गरजेच्या वेळी उभा राहिलेला हा पांडुरंग मळई संघासाठी किती धावांचं लक्ष ठेवतोय. तोपर्यंत 6 धावा ऍड होतील. धाव संख्या नेऊन ठेवले त्या 53. 53 लॉस ऑफ 5 विकेट इन प्रोग्रेस. जय बजरंग मळई संघ. मी सांगितलं होतं मोठी धावसंख्या उभारली जाईल. अनेक वर्षांचा प्रदीर्घ अनुभव या संघाकडे, मोठमोठे सामने स्पर्धा जिंकलेला हा संघ. ओ हो हो हो, आल्या पावली माघारी. लॉंग ऑन रिजन मध्ये पुन्हा एकदा मेगा हिट. आनंद, प्रेरणा, समाधान आणि टाळ्या म्हणजेच हा फटका. धाव नेऊन ठेवल्या त्या तब्बल 59 वरती. यानंतर होणारा सामना असेल तो आंबेरी वर्सेस पराडकर अँड पावणे. चला, इनिंग ब्रेक मध्ये लगोलग दोन्ही संघाचे कर्णधार
कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे, सहकार्याची अपेक्षा. तोपर्यंत कौतुक काय असू नये, आल्या पावली चेंडूला उडवलंय, सलगचा दुसरा मेगा हिट. पुन्हा एकदा आता मात्र कमबॅक झाले गोलंदाजाकडून. निर्धाव चेंडू, षटकाची गोड सांगता, इनिंगची गोड समाप्ती होते आणि विजयी लक्ष ठेवलंय ते मात्र निर्धारित 24 चेंडूंमध्ये 60 धावा. कंपल्सरी चेस करावं लागेल. चला विनंती असेल, आंबेरी वर्सेस पराडकर अँड पावणे. येणाऱ्या पुढील दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. तोपर्यंत श्रीकृष्ण कोळम 24 चेंडू 60 धावा, अक्षरशः धावांचा पाऊस पाडवला गेला. तो मात्र जय बजरंग मळई संघ. बजरंग बलीची ताकद, आजचा दिवस शनिवार आणि हीच ताकद आहे मळई संघाची. अगदी डीप फलंदाजी आहे, कॅरेबियन स्टाईल फलंदाजी, आणि त्या पद्धतीची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली या संघाकडून. टॉस का बॉस मध्ये पुढील सामन्याची नाणेफेक झाली. पराडकर आणि पावणे संघाने नाणेफेक जिंकली. जिंकल्यानंतर नक्की क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी पाचारण केले ते आंबेरी संघाला. चोवीस चेंडू आणि 60 धावांची गरज. आता मात्र श्रीकृष्ण कोळम संघाचा फलंदाजी कस लागणार यात काही शंका नाही. दोन्ही एंड वरून हाणामारीची अपेक्षा असेल. 24 चेंडू 60 धावांची गरज. मी सांगितलं होतं, जेवढे सामने डीप जाणार तेवढी स्पर्धा रंगतदार स्थितीत येणार. आणि सुरुवात तर झाली आहे दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्यामध्येच आणि पहिल्या इनिंग मध्येच 59 धावांचा पाऊस पाडला गेलाय. यामध्ये सुंदर आपण फलंदाजी पाहिली. ती जय बजरंग मळई संघाकडून आलेला प्रत्येक फलंदाज अगदी खरपूस समाचार घेताना दिसत होता. तो मात्र श्रीकृष्ण कोळम संघाच्या गोलंदाजाचा यामध्ये काही चुका झाल्या क्षेत्ररक्षकाकडून आणि त्याची नक्कीच फायदा उठवला गेला. सलामीची जोडी प्रथमेश खडपकर आणि प्रणव अशी आपल्याला दिसते. स्कोरबोर्ड पाहिल्यास राकेशच्या बॅटमधून 7 चेंडू 19 धावा, 1 षटकार, 2 चौकार. सागर याच्या बॅटमधून 1 चौकार, 5 धावा. प्रज्वल देवजी 1 चौकार, 8 धावा. प्रशांत बाबल, त्यानंतर अनिरुद्ध 1 षटकार, 1 चौकार, 10 धावा. विठोबा 4 चेंडू 2 षटकार आणि 14 धावा. सुंदर फलंदाजी आणि सांघिक खेळ आपल्याला पाहायला मिळाला तो मळई संघाकडून. चला शुभेच्छा देऊया. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. श्रीकृष्ण कोळम संघाकडून विजयी 60 धावांचे लक्ष. राकेश सारंग गोलंदाजी एंडवरती. जय बजरंग मळई संघाकडून धुरा सांभाळताना दिसेल आपल्याला. सुरुवात होते. पहिला चेंडू स्वर चेंडू 1 अतिरिक्त धावेने सुरुवात होते. तोपर्यंत नवीन जोडलेले प्रेक्षक, लाईव्ह प्रेक्षक या सर्वांचं कौतुक आणि विशेष कौतुक झी क्रिक ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह पाहतोय. तोपर्यंत पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सन्माननीय श्री संदेश भगत कॅमेऱ्यावरती वर्किंग करतील सोमनाथ रास्ते आणि आयुष मडकर, तर पीसी वर्किंग सागर साहू. आयुष मुंडकर कॅमेरामॅन. सुंदर देखणा फटका उडवलाय अगदी लगोलग पंचांच्या डोक्यावरून सीमा पार. चौकार येतोय. प्रथमेश खडपकर ऑन फायर होताना दिसायला आणि गरजेचं आहे. दोन्ही एंड वरून हाणामारी होणार, दोन्ही संघांकडून हाणामारी होणार, कारण दोन दिग्गज
जय बजरंग मळे वर्सेस श्रीकृष्ण कोळम. धावसंख्या झाली आहे ती 5. सन्माननीय अजित बांधकर यांच्याकडून सलगच्या 3 षटकारांसाठी बक्षीस येते. प्रणवसाठी बक्षीस येते. रोख रुपये 1000 रुपयाचं बक्षीस जाहीर झालंय ते प्रणयसाठी. सन्माननीय संकेतजी कोंडे यांच्याकडून गोलंदाजी एंड वरती बदल होतोय. प्रशांत भाबल एक अनुभवी आणि तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज. धावसंख्या स्थिर आहे ती मात्र 10 अशी. यामध्ये प्रणवचा एक चौकार नक्कीच देखना फटका आपल्याला पाहायला मिळाला. यश आणि प्रणवची ही जोडी. प्रशांत अनुभवी गोलंदाजावरती आक्रमण करेल का? करावं लागेल. हे मैदान आहे, रणांगण आहे. आपले कोण परके कोण पाहायचं नसतं. समोर आहे तो शत्रू आहे आणि या शत्रूवरती हल्ला करावा लागेल. तुम्ही केलात नाही तर समोर नक्कीच हल्ले होणार. नंग्या तलवारी उपसल्या जातील आणि गरजेचं आहे सपासप वार करावे लागतील. धावसंख्या 1 ने ऍड होते. धावसंख्या झाली ती मात्र 11 अशी. धावांचा वेग वाढवावा लागेल कारण समोरील लक्ष हे समोर असलेल्या बिल्डिंग पेक्षा कितीतरी मोठं आहे. प्रणव अगदी भरघोस बक्षिसांची खैरात या खेळाडूवरती लागली आहे.
देखना फटका, चेंडू उडालाय, चेंडूचा झेल घेण्यासाठी दोन दोन खेळाडू आणि चूक होते. प्रणवचा झेल सुटलाय आणि हा सुटलेला झेल कोणत्या संघासाठी फायदा ठरणार आहे? प्रणवला फायदा घ्यावा लागेल. हे जीवदान महाग पडेल का ते मळई संघाला पाहावं लागेल. झालेली चूक कितपत महाग पडणार हे नक्कीच प्रणव आपल्या बॅटमधून सांगेल. 2 धावा ऍड होतील. धावसंख्या झाली ती मात्र 13 अशी. पुन्हा एकदा प्रणव खेळण्यासाठी तयार. हो हो हो, देखना देखना पॅरलल षटकार म्हणावा लागेल. पहिला तर आलाय, येतील का 2 टाळ्या? आनंद, प्रेरणा, शिट्ट्या, नक्कीच डगआउट आनंदी आपल्याला पाहायला मिळतोय. श्रीकृष्ण कोलमच्या संघामध्ये नक्कीच आनंदी वातावरण. धावा नेऊन ठेवल्या त्या तब्बल 19 वरती. धुवाधार फलंदाजी आणि ही खेळी स्फोटक खेळी म्हणूनच नक्कीच मजा येईल. प्रेक्षक गॅलरीमधून नक्कीच टाळ्यांचा कडकडाट या नवीन खेळाडूसाठी आणि प्रेरणादायी खेळ आहे आणि म्हणूनच त्याला प्रेरणा मिळण्यासाठी बक्षिसांची खैरात झाली आहे. पहिला तर आलाय, प्रयत्न करावे लागतील. प्रणय, मनातील जिद्द, प्रेरणेने खेळावं लागेल आपल्याला. लक्ष आपल्या विजयाकडे लक्ष ठेव. सुंदर फटकेबाजी आपल्याला. लेफ्ट हँड फलंदाज, ब्लॉक केलेला चेंडू. येस, प्रशांत सांगतोय तू नवीन आहे, सळसळत रक्त आहे, पण असे अनेक सामने, अनेक खेळाडू आणि अनेक खेळाडूंना केलेला मी गोलंदाज नक्कीच कमबॅक करताना दिसेन. तू फलंदाजीसाठी आलायस तर मी नक्कीच गोलंदाजी करणार. सुंदर फटका लॉंग रन रिजन मध्ये. 1 धाव तर कंप्लीट होते. पहिली धाव अगदी फास्ट आणि चुकबुल, घाई, गडबड, गोंधळ दिसतोय. आणि का दिसतोय हा गोंधळ? तर प्रणव आणि प्रणव वरती लक्ष आहे. विचलित झालेलं लक्ष श्रीकृष्ण कोळम संघाला फायदेशीर ठरताना 4 धावा ऍड होत आहेत. धाव संख्या झाले ते मात्र 23 अशी. या खेळाडूचं विशेष नोंद मिळते, माहिती मिळते की हल्लीच गावित समाज प्रीमियर लीगचा ऑक्शन झाला आणि मला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसतोय की या खेळाडूवरती 3दा बोली म्हणजे अनसोल्ड मध्ये गेला. नक्कीच प्रणय सांगतोय की हा तोच मी खेळाडू आहे ज्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलात, पण केलेला दुर्लक्ष मी नक्कीच मनामध्ये न ठेवता माझा खेळ दाखवेन आणि माझ्या बॅटमधून उत्तर देईन. षटक समाप्ती झाली आहे. षटक समाप्ती होते. जरा चेक करा इकडे. षटक समाप्ती होते. पहिला चेंडू 1 धाव, त्यानंतरच्या 2 धावा, त्यानंतरचा षटकार, त्यानंतरचा निर्धाव, त्यानंतरचा चौकार आणि त्यानंतरचा आताचे 1 धाव. 1 2 3 4 5 6. पहिली 1 धाव, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर षटकार, त्यानंतरचा निर्धाव, त्यानंतरचा चौकार आणि आताचा शेवटचा सिंगल 1 धाव. येस, प्रशांतचा षटकारानंतर आलेला निर्धाव चेंडू. मी म्हटलं होतं प्रशांत कमबॅक केलंय, अनुभव दाखवला तो निर्धाव चेंडू. षटकारानंतरचा लगेचचा निर्धाव चेंडू. एक देखना पॅरलल षटकार आपण पाहिला प्रणवच्या बॅटमधून आणि त्यानंतरचा लगोलग निर्धाव चेंडू. त्यामुळे षटकाची समाप्ती झाली आहे. 2 षटकांची समाप्ती. धाव संख्या झाली ती मात्र 24 अशी. आता मात्र रंगत येते. राहिलेले 12 चेंडू. 36 धावांची गरज. प्रणव मैदानामध्ये आहे. प्रणव कोइंडे देवगड कट्टाचा हा खेळाडू खरोखरच थोडस वाईट वाटतंय, कारण आत्ताच डिक्लेअर झालेली स्पर्धा अगदी येत्या पुढच्या शनिवार रविवारी असलेली गावित समाज प्रीमियर लीग आणि यामध्ये हा खेळाडू अनसोल्ड राहिलाय अगदी 3 वेळा. त्यामुळे नक्कीच असे खेळाडू नजरेआड करू नका, कारण भवितव्य आहे, क्रिकेटचं भविष्य आहे, आपल्या समाजाला उज्ज्वल करणारे हे खेळाडू आहेत. आज आपला दर्शन बांदेकर ISPL मध्ये पाऊल ठेवणारा पहिला सिंधुदुर्ग मधला खेळाडू. गोलंदाजी मध्ये बदल होतोय, अनिरुद्ध येतोय. असे अनेक खेळाडू आपल्याला घडवायचे आहेत.
बघा एकदा जोरदार टाळ्या वाजवा या खेळाडूसाठी. प्रणव स्वतः सांगतोय येस बॅटची कट आहे, स्वतः मैदानाच्या बाहेर येतोय आणि सुंदर खेळ दाखवल्यास प्रणव कोयंटेसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण जोपर्यंत मैदानामध्ये सागवेकर प्रणव होता तोपर्यंत इच्छा आकांक्षा आणि याला सुरुंग लावला गेलाय तो मात्र अनिरुद्ध कडून. नवीन बॅटर नवीन फलंदाज कल्पेश साळगावकर मैदानामध्ये आपली पावले वळवताना. या खेळाडूकडे क्षमता आहे, सिद्ध केले अनेक स्पर्धा विक्रम या खेळाडूच्या नावावरती आणि तोच खेळ कुठेतरी करावा, दाखवावा लागेल, दमखम दाखवावा लागेल. कल्पेश म्हटल्यानंतर ओमकार पिरावाडी संघाचा धुरंधर आज आपल्याला दिसतोय. तो गावी समाज मुंबई कैलासवासी श्री जयवंत आबा चौगुले यांच्या स्मरणार्थ जितू पॅकर्स आणि कंपनी याकडून ही भरवलेली स्पर्धा. सुंदर देखणं आयोजन, देखणं नियोजन, त्याहून देखणं सुंदर. दिबा पाटील स्टेडियम मध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय. कल्पेश वर्सेस अनिरुद्ध. उडवण्याचा प्रयत्न, निर्धाव वाईड चेंडू येतोय, अतिरिक्त एक धाव ऍड होते. धावसंख्या झाली ती मात्र 25 अशी. विजयी 60 धावांचं लक्ष आणि त्या दिशेने नक्कीच योग्य पावले टाकली जात आहेत. बॅटचा फ्लो पाहता नक्कीच कल्पेश आक्रमक रूप धारण केलंय. अगदी बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला तर लगोलग अगदी प्रेक्षकांमध्ये चेंडू विसावेल. स्लोअर पद्धतीचा चेंडू, अतिरिक्त उसळी, वन बाउन्स इशारा येतोय पंचांकडून. अतिरिक्त उसळी, निर्धाव चेंडू येतोय. वाईड आहे का? नाही ना, वन बाउन्स. ओके थँक्यू. निर्धाव चेंडू, वन बाउन्सचा इशारा पंच देत आहेत. पुन्हा एकदा अनिरुद्ध गोलंदाजी एंड वरती. स्टेप आउटहून उडवण्याचा प्रयत्न, हाणून पाडला गेलाय तो मात्र अनिरुद्ध कडून. बॅटचा आणि चेंडूचा काही संपर्क होत नाहीये. दबाव, कारण विजयी लक्ष 60 धावांचा आणि काही चेंडू शिल्लक असतील. तिसरं षटक प्रगतीपथावरती. तर मात्र हाणामारी करावी लागेल. पुन्हा एकदा पंचांकडे थोडीस अपील केलं जाते, दाद मागितली जाते. पंच अपील फेटाळून देत आहेत. निर्धाव चेंडू, हा कमबॅक आहे. अनिरुद्ध आल्यानंतर सामन्यावरती मजबूत पकड आपल्याला पाहायला मिळते, ती मात्र जय बजरंग मळई संघाकडून. दावेदारी पेश करायला सुरुवात झाली आहे संघांकडून. पुन्हा एकदा वाईड चेंडू. आता मात्र अनिरुद्ध बीड होतोय. एक अतिरिक्त धाव झाली आहे. धावसंख्या झाली ती मात्र 26 अशी. कुठेतरी मोठे फटके अपेक्षित असतील, कारण प्रणव माघारी परतल्यानंतर थोडीशी जबाबदारी कल्पेशला घ्यावी लागेल. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस, परफ्यूम डिलिव्हरी. चेंडू चेक करा. षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. राहिलेले 6 चेंडू आणि गरजेच्या धावा. सहा चेंडू 34 धावा. भीम पराक्रम करावं लागेल. 6 चेंडू 34 धावा. गोलंदाजी एंड वरती बदल होताना दिसेल आपल्याला. शेवटचे 6 चेंडू. गोलंदाज प्रज्वल. मेगा स्क्रीन वरती. चला यानंतर होणारा सामना आंबेरी वर्सेस पराडकर आणि पाहुणे. पराडकर आणि पाहुणे संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. तोपर्यंत या शेवटच्या षटकाकडे 6 चेंडूंकडे जाऊया. यश. आंबेरी संघाने आपली सलामीची जोडी लगोलग तयार ठेवायची आहे. सुंदर फटका, घुसलेला चेंडू. 5 चेंडू 34 धावा. प्रज्वल वेगवान गोलंदाजी.
प्रेक्षक अगदी आपल्या घरामध्ये बेडवरती थंड वातावरणात फॅन खाली आपली हा सामना पाहतोय, कारण तुमचं कौशल्य पणाला लावलं गेलंय. बॅटची कडा यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून सुंदर स्लिपमध्ये क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवलाय. एका धावेने अनिल कोयंडे, कौतुक करावं लागेल या खेळाडूचं. सुंदर आणि खरोखर जय बजरंग मळी संघ. सांघिक खेळ कसा असावा, संघ कसा असावा, नेतृत्व कसं असावं आणि मार्गदर्शक कसा असावा हे यष्टी मागून दाखवतोय तो मात्र प्रशांत. यष्टी मागून सूत्र हलवणारा क्रिकेट विश्वातील देव म्हणजेच महेंद्रसिंग धोनी, त्यांचीच आठवण करून देणारा हा फटका. शेवट का होईना गोड करण्याचा प्रयत्न. चेकआउट केलं जाते कल्पेश कडून. कल्पेश सांगते हो चूक झाली आहे माझ्याकडून, पण माझ्या मनगटामध्ये अजूनही ताकद आहे. येणाऱ्या पुढील खेळामध्ये नक्कीच मी नाविन्यपूर्ण खेळ दाखवेन. तोपर्यंत धावांमध्ये बदल होतोय. धावसंख्या झाली ती मात्र 31. विजयी 60 धावांचं लक्ष्य. मोठा विजय आपल्याला दृष्टिक्षेपात दिसतोय तो मात्र जय बजरंग मळी संघ. जय बजरंग मळी, बजरंग बली की जय. आजचा शनिवार. चेंडू किती आहेत? 3 शिल्लक. 3 झाले. 3 चेंडू द्या. सॉरी. लाईनमॅनने चेंडूवरती लक्ष ठेवायचं आहे आणि चेंडू मिळाल्यास मैदानात फेकू नका, कारण सामना सुरू आहे. तीन चेंडू झालेत. येणारे 3 चेंडू. प्रज्वल वर्सेस कल्पेश. येतील का मोठे फटके? एक समाधान घेऊन जाईल का कल्पेश आणि संघ? श्रीकृष्ण कोळम. स्लोअर मध्ये चेंडू. फुल टॉस झालेला, ब्लॉक झालेला चेंडू. खूपच स्लो. हवेत बराच वेळ हवेत चेंडू होता. एका धावावरती समाधान. धावसंख्या झाली ती मात्र 32 अशी. सुंदर स्कोरिंगचं काम आपल्याला पाहायला मिळतंय. ज्ञानदेव कोळंबकर फास्ट आणि अगदी कॅल्क्युलेशन करून माझ्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. ज्ञानदेव तुझंही कौतुक असेल. देखना फटका. यशच्या बॅट मधून अगदी क्षेत्ररक्षकाला फसवणारा फटका. देखना फटका अलॉंग द कार्पेट म्हणावं लागेल. कव्हर रिझन मध्ये प्रशांत मंचेकर नक्कीच बीट होतोय. एवढा वेगवान फटका यशच्या बॅट मधून. शेवट का होईना अगदी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत, कारण गडावरून परतीचे दोर कापले गेले आहेत. आता लढूनच मारावं लागेल. उडी टाकून मारण्यापेक्षा लढून मारा. इतिहास घडेल. एक आनंद समाधान राहील की हारलो, पण नक्कीच सहज हारलो नाही, तर समोरच्या संघाच्या काळजामध्ये धडकी भरवणारे खेळ आम्ही दाखवला. दमखम दाखवला. एक धाव ऍड होते. येस, एक धाव ऍड होईल. धावसंख्या झाली ती मात्र 37.